हा पहिला कप पटकावणार त्याच्यासाठी हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय। दोन फलंदाज मनोज गोवारी अँड वैभव सोले। चला थोडीशी घाई करा। फायनल मॅच सह्याद्री चषक कोण पटकावणार याच्यासाठी निश्चितच हा संघर्ष आपण या ठिकाणी पाहतोय। काउंटडाऊन सुरू। 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0 लेट अस प्ले। पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर कॉर्ट बेंचची अपील केली होती आणि निश्चितच डॉट येतोय। काय जबरदस्त अपील या ठिकाणी केली जाते। पहिला बॉल डॉट आलाय। गोलंदाजाचे हौसले थोडेसे बुलंद झालेत, एनर्जी थोडीशी वाढते ज्यावेळेस बॉल डॉट येतोय। यावेळेस दूसरा बॉल, ओ हो ये तो मेरे बाएं हाथ का खेल था। पकड़ लिया इस बार कैच को। पहिला धक्का बसतोय साई कृपा स्पोर्ट राजावली टीमला। मनोज गोवारी डगआउटच्या असलेला बाद। पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट। काय जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते ती म्हणजेच सतीश जाबरगड षटकातील हा दुसरा बॉल, सॉरी तिसरा बॉल आणि यस आणखी एक विकेटचं पतन। काय जबरदस्त गोलंदाजी यावेळेस आपण पाहतोय। धीरज देखील डगआउटला परतलाय। सुरुवातीला आपण पाहिलं फलंदाज मनोज किरकिरेला सॉरी मनोज गोवारीला आउट केलं, त्याच्यानंतर धीरजला देखील आउट केलं या ठिकाणी। आणि विकेटच्या ऑन हॅट्रिक वरती आहे गोलंदाज सतीश जाबर। यावेळेस आपण पाहतोय बॅटची लिडिंग एज, चेंडू जाईल थर्डमॅन क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी डिक्लरेशन झोन आहे आणि जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर चौथ्या बॉल वरती ह्या दोन धावा मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण या ठिकाणी पाहतोय। काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय। षटकातील पुढचा बॉल उलटॉस डिलिव्हरी, यावेळेस थोडस यॉर्कर पद्धतीचे चेंडू जरूर होता, लो फुल टॉस
आणि त्याचा काय जबरदस्त सन्मान घेतलाय. चेंडूला पाठवलं होतं कव्हर पॉइंटच्या दिशेनं. दोन धावा या ठिकाणी येत आहेत. दोन टीमची टोटलला जाऊन पोहोचले ती 4च्या घरामध्ये. यावेळेस मिस टाइम फटका जरूर पाहायला मिळतोय. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. कदाचित दुसरी देखील पूर्ण होते. मात्र चेंडू जातोय डिक्लरेशन झोन मध्ये. मिळतायत 2 आणि 2 टीमचे टोटल जाऊन पोहोचले ती 6 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरचा मात्र या ठिकाणी खेळ संपन्न होतोय. 6 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. साई कृपा स्पोर्ट राजावले टीमच्या. काय म्हणशील गुरुनाथ, ज्या पद्धतीने या पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आलाय? थँक्यू डीजे. पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. पाण्याचा इशारा येतोय. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. संध्याकाळच्या आलेल्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षक खेळाडूंचं, सर्व मान्यवरांचं आणि सर्व प्रेक्षक वर्गाचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण बघतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गतामध्ये ही स्पर्धा, ज्याचे आयोजक आहे सह्याद्री स्पोर्ट बाफाने संघ. आणि या स्पर्धेचा बघायचं गेलं तर शेवटचा सामना, फायनलचा सामना, मेगा फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय आपल्याला. आपण बघतो मंचावर पाहुणे सुद्धा आलेले आहेत. तर एका बाजूला बघतो यंग मराठा चिंचोटी, तर दुसऱ्या बाजूला बघतो साई कृपा राजावली. खरोखरच चांगला प्रयत्न चालू आहेत. जी फायनल, जी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलण्याचा प्रयत्न केला जातोय दोन्ही संघाकडून. एका बाजूला बघितलं तर अप्रतिम गोलंदाजी आहे यंग मराठा चिंचोटी संघाचे. तर दुसऱ्या बाजूने बघायचं गेलं राजावली संघाचं, तर जोपर्यंत आपण बघितलं की सलामीचा फलंदाज वैभव सोळे जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत राजावली संघाच्या डगआउटमध्ये थोडंसं चांगलं वातावरण आहे. कारण वैभव सोळे ह्याचं चालणं हे राजावली संघासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण मागच्या सामन्याचा विचार करायला गेला तर शेवटच्या 3 चेंडूमध्ये षटकाराची हॅट्रिक या फलंदाजाच्या बॅटमधून आलेली होती. आणि तशीच अपेक्षा पुन्हा एकदा डगआउटमधून असेल. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जॉईन झाले असतील त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. आपण बघतो मेगा फायनलचा सामना. बघूया सह्याद्री चषक मेगा फायनल बघतोय आपण. तर विजय हे माझ्यासाठी जोडलेले आहेत. धावसंख्येचा विचार करायचा गेला तर धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे 6 धावा. अजूनपर्यंत बघायला गेलं तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि वैभव जर शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानामध्ये राहिला तर नक्कीच 40च्या वरती धावसंख्या मारू शकतो. आणि त्याच्यामध्ये ती क्षमता सुद्धा आहे. आणि अतिशय आपण या ठिकाणी चांगला उल्लेख केला आहे. कारण वैभव सोहले एक कडक फलंदाज आहे. त्याच्या बॅटमध्ये येतो हा कडक शॉट, षटकार. 6 धावा आणि या 6 धावेनं धाव फलक जाऊन पोहोचते ते म्हणजेच 12 या आकड्यावरती. थँक्यू डीजे. मी अगोदरच वर्णन केलं होतं की जोपर्यंत आपण बघतोय की धीरज वैभव सोळेसारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे ना, त्याच्या बॅटमधून धावा येत राहतील. कारण वैभव असा फलंदाज आहे की प्रत्येक चेंडूमागे तो आपले स्ट्राईक रोटेट करत असतो. बघा मोठा षटकार येतो आणि या षटकाराने संघाच्या धावसंख्येत भर पडते. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. ओव्हरपिच बॉल होता आणि सरळ बॅटनं चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले ती 12 या आकड्यावरती. यावेळेस रनअप मध्ये थोडासा चुकलाय. ज्याच्यासाठी केला होता डाव, कोण मारणार ताव, कोणाला चढणार भाव आणि कोण वाजवणार गाजा बाजा, कोण होणार या सह्याद्री चषकाचा राजा. थोड्याच वेळामध्ये रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल. आणखी एक चांगला फटका आहे ऑफ साईडला. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. हॅलो, चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी जरूर झाले. आणि एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 13 या आकड्यावरती. फायनल मॅच आपण पाहतोय. सह्याद्री चषक गेल्या 3 दिवसापासून ही स्पर्धा चालू आहे आणि आज हा स्पर्धेचा 4था दिवस, फायनल डे. क्रिकेटचे दर्दी आणि निश्चितच सह्याद्री चषकाला ही अफाट गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते.
आणि प्रेक्षकांना निश्चितच चांगलं मनोरंजन होईल यात काही शंका नाहीये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस ॲपटाकर बॉल होता ऑन साईडला. काऊ कोणत्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, पकडतो झेल आणि समाप्त झालाय. मिस्टर अजय मडवी या खेळाडूचा खेळ आउट. शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता आणि निश्चितच काऊ कॉर्नरच्या दिशेने फटका आपण पाहिला. थोडासा मिसटाइम जरूर होता. उंची जास्त, दिशा कमी पाहायला मिळाली आणि झेलच्या स्वरूपामध्ये अजय मडवी नावाचा खेळाडू मात्र होतोय बाद. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेले कधीच मोडू नका. पावलं पावले येथील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार कधी मानू नका. या ठिकाणी निश्चितच हा संदेश मात्र मनामध्ये जप्त करून आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. जवळजवळ आपण पाहिलं तर आतापर्यंत साई कृपा स्पोर्ट राजावले टीमचे 3 फलंदाज बाद झालेत. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये महेश वारात, तो काढेल का गोलंदाजांची वारात, हेच मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. चेंडू शिल्लक असतील दुसऱ्या षटकातील 3. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर विकेट. कमबॅक केलाय गोलंदाज रितेश वाघ या गोलंदाजानं. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हो 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 सुंदर चेंडूच्या हाताळणी. वॉटर डिलेव्हरी काय जबरदस्त हा चेंडू हाताळला गेलाय. स्विंग अँड मिस. अगदी चेंडू पडल्यानंतर अगदी बॅटरच्या नाका जवळून लँड झालाय. परफेक्ट डिलेव्हरी असं म्हटलं तरी होईल. या बॉलला अजून एक डॉट बॉल. काय जबरदस्त कमबॅक. पूर्णपणे गाडी थांबवले राजावली टीमची. महेश वारात आहे बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट तो खेळलाय. ह्या बॅटिंगसाठी तो जाणला जात नाहीये, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं ना तर गोलंदाजीचा दर्जा उल्लेखनीय राहिलाय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस शॉर्ट प्लेन बॉल होता. ऑफ साइडला फटका सुंदर आहे, परंतु त्याच्या खेळीवरती जे जालं रचलं होतं ते जाल्यामध्ये त्याला फसवलंय. महेश वारात देखील होतोय आउट. जवळजवळ या ठिकाणी आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकाचा देखील खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 13. राज चोंडकर आता मात्र पूर्ण जबाबदारी आहे ती म्हणजे ह्या जोडीवरती. महेंद्र पवार डीजे तर खूप चांगला वाजवलाय, परंतु यावेळेस गोलंदाजी देखील चांगली टाकावी लागेल. महेंद्र पवार याच्या विरोधामध्ये आपली पॉवर दाखवेल का वैभव सोहले. 6 बॉल शिल्लक आहेत. धनराज चोंडकर उर्फ राजावली टीमचा एक वंडर बॉय. अनेक वेळा त्यांनी देखील आपल्या टीमला संकटामधून बाहेर काढले. महेंद्र पवारचा हा पहिला बॉल. निश्चितच या ठिकाणी आपण पाहिला तर चेंडू हो 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 ये क्या हुआ. अंपायर मेरे को ऐसा लगा कि अंपायर को तो झटका बिटका है कि क्या. ठीक है चलेगा. अंपायर थोडस मनोरंजन करत असताना प्रेक्षकांचं. पहिला बॉल चांगला होता. यावेळेस राज चोंडकरच्या बॅटमधनं चांगला फटका, परंतु पकडलाय झेल आणि समाप्त झालाय. राज याचा देखील खेळ आउट. पूर्णपणे गाडी रुलावरून घसरले साई कृपा स्पोर्ट राजावली टीमची. जणू काही रेशनच्या दुकानावरती लाईन लागले. तू चल मैं आया. बॅक टू बॅक विकेट या ठिकाणी जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल धाव आली होती. त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती महेंद्र पवारने आपली पॉवर दाखवली आहे. मिळवला एक मोठा विकेट. 4 बॉल शिल्लक आहेत.
पवन राऊत नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये जवळजवळ या ठिकाणी आपण पाहिलं ना 10 धावा जरी आल्या तरी एक फाईट चांगली जरूर पाहायला मिळेल माझ्या लाडक्या प्रेक्षकांना. आणि प्रेक्षक आहेत क्रिकेटचे दर्दी आणि निश्चितच सह्याद्री चषकाला ही पाहतोय आपण मोठ्या संख्येनं मोठी गर्दी. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक गल्लीच्या दिशेनं चेंडू रवाना झाला होता. एक सिंगल धाव येते आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 15च्या घरामध्ये. अनेकदा आपण पाहतोय सल्ले देणारे भरपूर असतात पण जेव्हा अडचण येते ना तेव्हा मात्र एकट्याला लढावं लागतं. आता मात्र एकट्यालाच लढावं लागेल वैभव सोले याला, कारण संकट थोडंसं वाढलंय आपल्या टीमवरती. त्या संकटातून टीमला बाहेर काढलं जाईल का, संकट मोचक बनावं लागेल. जसं रामायणामध्ये आपण विचार केला तर संकट मोचक बनला होता पवनपुत्र हनुमान, पण यावेळेस ये देखो शाहरुख खान के अंदाज में यहाँ पे डिसीजन आता हुआ जयेंद्र वागेगा. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती म्हणजेच 16 धावा. षटकातील पुढचा बॉल यावेळेस फटका सुंदर आहे. ओव्हर पिच बॉल त्याला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय हा षटकार ज्याची दरकार होती आणि ती दरकार या ठिकाणी ओळखलाय वैभव सोलेनं. चेंडूला पाठवलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता आलाय षटकार आणि षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचलाय 22च्या घरामध्ये. आता जवळजवळ या ठिकाणी आपण पाहिलं तर अजून सुद्धा 2 बॉल शिल्लक आहेत आणि या 2 बॉल मध्ये आणखी काही धावा आल्या तर एक चांगला फायटिंग टोटल स्कोर जरूर पाहायला मिळेल. थोडीशी घाई करा, अजून एक इनिंगचा डाव आपल्याला पाहायचा आहे. कोणाला चढणार आहे भाव, कोण पटकवणार आहे सह्याद्री चषक हे मात्र नक्की पाहायला मिळेल. आज आपण पाहिला तर संडे सुट्टीचा दिवस, प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी आज उतरलेत सह्याद्री चषक पाहण्यासाठी. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये वैभव सोले. त्याच्या बॅटमध्ये येतात आगीचे गोले. यावेळेस आणखी एक मोठा फटका येईल का, चेंडू जाईल एका टप्प्यानं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता येतोय हा एक चौकार. या चौकारानं आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 26 आकड्यावरती. आता मात्र चांगल्या धावसंख्येकडे लक्ष केंद्रित करत असताना चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते. वैभव सोलेच्या बॅटमधनं चांगली बॅटिंग. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये वर्चस्व राहिलं होतं यंग मार्टा स्पोर्ट लोहरपाडा टीमचं. यावेळेस दुसरा फटका देखील सुंदर आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलाय. एकदा वेगाने पुढे गेले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ढुंडो रे साजना. या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडासा फॉम्पलिंग झाला त्या ठिकाणी. गोलंदाज 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 28-28 या आकड्यावरती. आणि लक्ष असणार आहे या फायनलच्या मॅच मध्ये 29 धावांचं. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. असा गेलो ने असा आलो. अरे ऐसा झटका लगे जिया पे पुनर्जन्म हो जाए. ओ खई के पान बनारस वाला, ओ खई बनारस वाला, ओ खाई के पान बनारस वाला, खुल जाए बंद अकल का ताला. ओ खाई के पान बनारस वाला, खुल जाए बंद अकल का ताला. फिर तो ऐसा करे धमाल
की चाल, ओ छोरा गंगा किनारे वाला, ओ छोरा गंगा किनारे वाला। भाई के पान बनो रसवाला, खुल जाए बंद। थोडस स्पीडअप करायचं आहे. काही के पान बनारस वाला, जे पान खातात त्यांनाच हे गाणी मात्र नक्कीच आवडेल. चला मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज यायचे आहेत. कमरिया करेला पालप लॉलीपॉप लागेलू। तर संत ज्ञानेश्वरांच्या नानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वानं महाराष्ट्राचे आराध्य व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत आलेल्या माझ्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय सह्याद्री चषक 2024 चा अंतिम सामना कोण पटकावणार. नाण्याची एक बाजू मित्रांनो आपण पाहिली आहे, नाण्याची दुसरी बाजू देखील आपल्याला पाहायची आहे. एका बाजूने संघर्ष होताना पाहिलाय, पण दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचा प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल. कारण क्रिकेटचा खेळ एका डावाने जिंकता येत नाहीये, त्याच्यासाठी दुसरा डाव देखील खूप महत्त्वाचा आहे. या दुसऱ्या डावामध्ये निश्चितच आपल्याला पाहायचं आहे कोणाला चढणार आहे भाव. पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाज वैभव सोले ऑन स्ट्राइक वरती मिस्टर प्रदीप जाबर. पहिला बॉल अति वेगाने या ठिकाणी टाकलाय. पंच थोडेसे निरीक्षण करतायत आणि निश्चितच पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर येतोय डॉट. आणि ज्या वेळेस डॉट बॉल आलाय ना पहिला, त्यावेळेस गोलंदाजाचे हौसले थोडेसे बुलंद होताना जरूर पाहिलंय. आत्मविश्वास वाढतो, कॉन्फिडन्स दुणावला जातो आणि त्याच्यानंतर तो पुन्हा एकदा चांगली बॉलिंग टाकण्यासाठी सज्ज होतोय. बघूया कशा पद्धतीची बॉलिंग राहील यावेळेस पुढची. परंतु 2 बॅटर आपण पाहिले तर प्रदीप जाबर आणि सतीप जाबर यांना देखील कमी समजून चालणार नाहीये. या ठिकाणी आपण पाहिले तर हॅलो 22च्या सुरूमध्ये एकही सिंगल धाव या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक मात्र ओपन झालंय. लक्ष्य आहे ते म्हणजेच जवळजवळ आपण पाहिलं तर 29 धावांचं आणि या 3 ओव्हरमध्ये या 29 धावा बनवाव्या लागतील टीम यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी टीमला. यंग मराठा स्पोर्ट म्हटलं का निश्चितच सायनाथ जाबर यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये देखील जबरदस्त परफॉर्मन्स राहिला या टीमचा आणि आज देखील अंतिम टप्प्यामध्ये त्यांचा संघ खेळत असताना आपण पाहतोय. रागाच्या क्षणी संयम राखला नाही का निश्चितच टप्प्यात आल्यावर बरोबर कार्यक्रम लावता येतो. या ठिकाणी आपण पाहिला थोडासा संयम मात्र ठेवलाय आणि ज्या वेळेस टप्पा मिळेल त्यावेळेस कार्यक्रम करण्याची संधी नक्कीच मिळणार आहे बॅटरला देखील. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता सतीशचा, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला होता, थोडा शॉर्ट एक्झिक्यूट करू शकला नाहीये. बॅटचं अँगल होते थोडंसं वरून फिरलं गेलं आणि चेंडू आपण पाहिला ना तर थोडासा खाली राहिला होता. त्याच कारण निश्चितच आपण या ठिकाणी विचार केला तर थोडंसं शॉर्ट सिलेक्शन मात्र खराब होतं. मात्र एक सिंगल धाव या ठिकाणी येत असताना आपण जरूर पाहतोय. यावेळेस चेंडू शिल्लक असणार आहे ते म्हणजेच 15 आणि जवळजवळ जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. 15 बॉल 27. यावेळेस आपण पाहिलं तर फटका चांगला आहे ऑन साईडला. धीरज निलके काऊ कॉर्नरला
होते त्यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, मिळते फक्त एक सिंगल. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा दबाव बॅटिंग करणाऱ्या टीमवर टाकला तर निश्चितच पुन्हा एकदा सामन्यामध्ये जोश निर्माण होऊ शकतोय, कारण अकाउंटमध्ये थोडंसं बॅलन्स आहे ना, ते कमी जरूर या ठिकाणी केलंय. मात्र ते अकाउंट मधून बॅलन्स काढायचं असेल तर बॅटिंग करणाऱ्या टीमला चांगला खेळ करावा लागेल. यावेळेस शॉर्ट ऑफ लाईन बॉल ऑन साईडला. ओ हो, खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. आला या ठिकाणी चौकार आणि बदललाय धावसंख्येचा आकार. धावसंख्या मात्र यावेळेस वेगाने पुढे सरकते, जाऊन पोहोचले आहे 7 या आकड्यावरती. चेंडू टाकून झालेत 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केलेत. मनोज गोवारी त्या ठिकाणी होता आणि त्याच्याकडनं झाली आहे चुकी. आणि ज्या वेळेस क्रिकेटच्या पटलावरती चुकी झाले ना, त्या वेळेस आम्हाला देखील आठवण होते दगडी चाल या पिक्चर मधल्या त्या डायलेक्टची. चुकीला माफी नाहीये आणि या ठिकाणी केले चुकी क्षेत्ररक्षकानं. झेल सुटलाय सतीशचा. बघूया झेल सुटल्यानंतर पुन्हा एकदा संधी जी आहे ती मिळाले सतीशला, तर संधीचं सोने केले जाईल का. षटकातील पुढचा बॉल, थोडीशी घाई करा. यावेळेस हवाई हल्ला केलाय, फुल पॉवरफुल सक्सेसफुल होईल का. मात्र हो सुंदर क्षेत्ररक्षण. काय जबरदस्त हवेमध्ये सूर मारले आणि हा षटकार या ठिकाणी अडवलाय. बघूया चेक केलं जाईल. थर्ड अंपायरची मागणी या ठिकाणी केलंय. आउटफील्ड अंपायर स्ट्राईकचे पंच आहेत विकास वल्वी सरांच्या माध्यमातून तिसऱ्या अंपायर ची मागणी या ठिकाणी केली गेली. हा षटकार नक्की आहे की मग अडवला गेलाय की मग सिंगल धाव आहे हे मात्र चेक केलं जाईल. कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाहीये. हॅलो, सेफ आहे. पंच सिंगल धाव घेतले का. एक सिंगल धाव या ठिकाणी आलंय आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 8 या आकड्यावरती. काय जबरदस्त हवेमध्ये सूर घेतलाय आणि मी तर म्हणेन आपल्या संघासाठी 5 धावा ज्या आहेत ना त्या वाचवलेत. धावसंख्या 8, 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. धीरज निलके उलटा डिलिव्हरी समोरच्या दिशेनं चेंडूला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांनी करता हाय अँड हँडसम आलाय सतीशच्या बॅट मधला हा षटकार. मी मागेच म्हटलं होतं झेल त्याचा सुटला, तिथूनच मात्र थोडासा खेळ देखील पुढे सरकत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आणि या षटकाराच्या साहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 14 या आकड्यावरती. मिळालेला जीवनदानाचा निश्चितच पुनरागमन झालंय असं म्हणायला काही हरकत नाहीये. चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय सतीश. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस अजून एक मोठा षटकार, पथरा बजाव शॉट आणि बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. आता मात्र 10 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. मॅच होता कुठे आणि मॅच आला कुठे. कदाचित तो झेल पकडला असता तर एवढं दडपण आलं नसतं. जखमेवरती नमक चोळण्याचं काम करतोय
बॅटर सतीश जाबर. काय जबरदस्त खेळ केलाय सतीशनं. यावेळेस मात्र फर्निचर डाऊन. दांडी गुल. म्हटलं जातं ना मंजिल थोड़ी कठिन है लेकिन हिम्मत नहीं हारूंगा. इतना तो भरोसा है खुद पर. इस बार बाजी मारकर जरूर चलूंगा. यावेळेस आपण पाहतोय विकेट या ठिकाणी मोठी येते. आता मात्र 9 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 9 धावा. गुच्छाने विकेट पकडावे लागतील या ठिकाणी. पहिली तर आले. अतिश मडवी मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. 9 चेंडू 9 धावांची आवश्यकता. परंतु बाद होण्यापूर्वी सतीशने लाजबाब पारी खेळले. अगदी सामना सोपा करून दिलाय. जे कठीण गणित होतं ते मात्र थोडंसं सोडवून दिलंय त्याने आपल्या टीमला. काय जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी केले. वापसी केले. म्हटलं जातं ना मुश्किल नहीं है कुछ दुनिया तू जरा हिम्मत तो कर. ख्वाब बदलने की हकीकत में तू जरा कोशिश तो कर. या ठिकाणी कोशिश तर केली गेले. धीरज कर्ण यावेळेस बॅटची हलकीच इनर एज. चेंडू जाईल थर्डमॅन क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन आहे. मिळतील 2. दोन टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 आकड्यावरती. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 8 आणि जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. 7-8. कोण लावेल कोणाची वाट. येणारा काल येणारी वेल मात्र नक्की त्याचा रिझल्ट आपल्याला सांगेल. ओ हो यावेळेस आपण पाहिला तर अति वेगानं हा चेंडू टाकला होता. आता मात्र हम 7 है. 7 मध्ये 7 हवे आहेत. कोण जिंकणार हा मॅच. मैदान के बाहर से चलिए. फाइनल मैच चल रहा है मैदान के अंदर. गेंद लग सकती है. यावेळेस आपण पाहतोय लॉंग आपला फटका सुंदर आहे. मनोज पुन्हा त्या ठिकाणी होता. पुन्हा एकदा त्याच्याकडनं झाली आहे चुकी. डाय तर जरूर टाकली होती मात्र चेंडू त्या अगोदर निघून गेला होता. धावसंख्या 4 ने पुढे सरकते ती म्हणजेच 26. आता मात्र 6-3. 6 मध्ये 3 थांबवायचे. कदाचित हा जर चौकार थांबला असता तर आणखी काही धावा थांबल्या असत्या. आणि ज्या वेळेस आपण पाहिले ना 6 मध्ये 3, 6 मध्ये 1, 6 मध्ये 2 ह्या धावा देखील कधी कधी डिफेंड झाल्यात. आता मात्र या ठिकाणी या 3 धावा अडवल्या जातील का. विजयाच्या लक्ष्याकडे तर वाटचाल यंग मराठा स्पोर्ट चिंचोटीची आपल्याला जरूर पाहायला मिळाली आहे. अतिशय जबरदस्त खेळ केलाय यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी टीमनं. यावेळेस ऑन स्ट्राइक वरती बॅटर मिस्टर प्रदीप जाबर. प्रदीप जाबरचा देखील जबरदस्त खेळ राहिलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अजय मडवी येतोय गोलंदाजी करण्यासाठी. 6 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता. षटकातील पहिला बॉल आणि हलक्या हाताने या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला. इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय दन 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 करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर. MS धोनीच्या अंदाजाने सामना फिनिश केलाय. आणि जवळ जवळ या ठिकाणी आपण पाहिलं तर यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी लोहारपाडा या टीमनं या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व दाखवलंय. आणि निश्चितच फायनल यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी टीमच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन सायनाथ जाबर फ्रॉम टीम यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी. हायलेक साई कृपा स्पोर्ट राजावली.
मात्र अतिशय जबरदस्त प्रयत्न या ठिकाणी राजावली टीमच्या देखील राहिले. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांना देखील दिलं जाईल आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी आपण निश्चितच टॉस या ठिकाणी करणार आहोत.